नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या राज्यात 11वीची ॲडमिशन प्रोसेस ही सुरू आहे। 11वीची ॲडमिशन प्रोसेस सुरू होऊन त्याचा जो पहिला राऊंड होता तो पहिला राऊंड सुद्धा समाप्त झालेला आहे। त्यानंतर दुसऱ्या राऊंडचे जे ऑप्शन फॉर्म आहे तर ते ऑप्शन फॉर्म सुद्धा भरून त्याची डेट ही गेलेली। दुसऱ्या राऊंडचे जे ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख होती 10 जुलै सकाळी 10 वाजता आणि त्याची जी समाप्त डेट होती तर ते 13 जुलै संध्याकाळी 6:30 वाजता ऑप्शन फॉर्म भरण्याची ही तारीख होती मित्रांनो राऊंड 2ची। त्यानंतर आता पुढे काय होणार आहे, बरेच जे विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आता पुढे कशा पद्धतीने प्रोसेस होणार आहे। तर तुमचे आता राऊंड 2चे जे ऑप्शन फॉर्म आहे तर ते भरले गेलेले आहेत। राऊंड 2चे ऑप्शन फॉर्म भरले गेल्यानंतर आता जी डिस्प्ले यादी तर ती कधी लागणार आहे तर 17 जुलै रोजी तुमची डिस्प्ले यादी लागणार आहे। म्हणजे यात तुमची जी नियमित फेरी 2 असेल त्याचं अलॉटमेंट पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे। म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये ते दिसेल की तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागलेला आहे। त्यानंतर स्टुडंट आणि कॉलेज लॉगिनमध्ये तुम्ही ते पाहू शकता। त्यानंतर विद्यार्थ्यांना SMS द्वारे देखील त्यांची अलॉटमेंट जी कॉलेज असेल तर त्याचं ते टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून येणार आहे। त्यानंतर डिस्प्ले कट ऑफ लिस्ट ॲडमिशन राऊंडसाठी लागणार आहे 17 जुलैला। तुमचे ऑप्शन फॉर्म भरले गेलेले आहेत आणि तुमची आता लिस्ट 17 जुलैला लागेल। आता 17 जुलैला जरी लिस्ट लागणे आणि त्याच्यात तुमचं अलॉटमेंट लेटर आलं म्हणजे तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागला तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर तुमची पुढची प्रोसेस असणार आहे 18 जुलै ते 21 जुलै दरम्यान तुम्हाला ॲडमिशन करण्यासाठी जावं लागेल त्या कॉलेजमध्ये। तुम्ही जरी 18 जुलै ते 21 जुलैमध्ये ॲडमिशन केलं नाही तर तुम्ही त्या ॲडमिशन राऊंडमधून बाद व्हाल। आणि आता शेवटचा जो ॲडमिशन राऊंड आहे तर तो शेवटचा ॲडमिशन राऊंड राहील तो म्हणजे मॅनेजमेंट कोटा किंवा मायनॉरिटी कोटा याच्यामधून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। मित्रांनो, ज्या मित्रांचं या कॅप राऊंड सेकंडमध्ये जरी ॲडमिशन झालं नाही किंवा त्यांना कॉलेज भेटलं नाही तर त्यांना मॅनेजमेंट कोटामधून किंवा मायनॉरिटी कोटामधून, जर ते मायनॉरिटी असेल तर त्यांना मायनॉरिटी कोटामधून भेटून जाईल आणि ज्यांचा नंबर लागला नाही तर त्यांना मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन कदाचित घ्यावं लागेल। आता मित्रांनो, बऱ्याच मित्रांनी काय केलेलं आहे तर कॅप राऊंड सेकंडचे ऑप्शन फॉर्म त्यांनी भरलेले आहेत, त्यांनी कॉलेजही सिलेक्ट केलेले आहे। हे बघा, कॅप राऊंड सेकंडचे ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत। तुमचाही जरी कॅप राऊंड सेकंडचा ऑप्शन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला असं शो होईल। आणि काही मुलांनी काय केलं आहे तर त्यांनी कॅप राऊंड सेकंडचा ऑप्शन फॉर्म भरला परंतु त्याला त्यांनी लॉक केलेलं नाही। बघा इथं कसं शो होतं आहे आता कॅप ऑप्शन फॉर्म कंप्लीट अँड लॉक, पण त्यांचा जो कॅप राऊंड सेकंड होता तर त्याचा त्यांनी ऑप्शन फॉर्म भरला आणि तो लॉक केला नाही, त्यामुळे ती प्रोसेस अपूर्ण राहिल्या कारणाने ते कॅप राऊंड 2मधून बाद झालेले आहेत मित्रांनो। तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी देतोय कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे प्रॉब्लेम आले आहेत। त्यांनी काय केलं, फक्त चूज कॉलेज सिलेक्ट करून गेला, प्रेफरन्स देऊन गेला, पण खाली जो फॉर्म येतो तर त्या फॉर्मला लॉक करावं लागतं तरच तो फॉर्म तुमचा कॅप राऊंडसाठी ग्राह्य धरला जातो। तुम्ही जरी तो फॉर्मला लॉक केलं नाही तर तुमचा जो फॉर्म येतो तो कॅप राऊंडसाठी ग्राह्य धरण्यात येत नाही, तुम्हाला त्या राऊंडमधून बाद करण्यात येतं। आता तुमच्याकडे काय पर्याय उरला आहे, तुमच्याकडून ही चूक झाली तर याच्यावर मी तुम्हाला सोल्युशन देतो। तुम्हाला आता एकच ऑप्शन आहे, तुम्हाला जो कॉलेजचा कोटा आहे त्याच्यामधून तुम्ही अर्ज करू शकतात किंवा मायनॉरिटी कोटामधून करू शकतात किंवा मॅनेजमेंट कोटामधून करू शकतात। तर या तिघं याच्यामधून तुम्हाला आता ॲडमिशन भेटू शकतं कारण कॅप राऊंड सेकंडची जी डेट आहे ऑप्शन फॉर्म भरण्याची ती गेलेली, त्यामुळे तुम्ही तिथं काहीच बदल करू शकत नाही मित्रांनो। त्यामुळे तुम्ही भरताना ही चूक केलेली आणि तुम्हाला आता एकच ऑप्शन आहे, तुम्ही अप्लाय फॉर हाऊस कोटामधून तुम्ही अप्लाय करू शकता, मायनॉरिटी कोटामधून करू शकतात किंवा मॅनेजमेंट कोटामधून करू शकतात। मी तुम्हाला एक सजेशन करेल, तुम्ही मॅनेजमेंट कोटाला अप्लाय करण्यापूर्वी तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा अंतर्गत ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजला भेट द्या, त्यांना विचारा, त्यानंतरच तुम्ही त्या कॉलेजला मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घ्या मित्रांनो, किंवा इथं पोर्टलवर येऊन अर्ज करा। काही अडचण असेल विद्यार्थी मित्रांनो, मी सदैव तुमच्यासाठी तत्पर आहे। काही अडचण असेल तर बिनधास्त मला विचारा, मला तुम्ही इंस्टाग्रामवरही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यानंतर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही तुमचं कमेंट करू शकतात काही अडचण येत असेल तुम्हाला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा, आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण पुन्हा भेटत राहू।